करतो त्याचा जो उद्देश आहे की लोकांपर्यंत संदेश जाणं, लोकांपर्यंत जो महिलांनी लढा केलेला आहे, संघर्ष केलेला आहे आणि अजूनही आपण महिला संघर्ष करतच आहोत विविध पद्धतीने, हे कुठेतरी समाजात गेलं पाहिजे आणि लोकांनी पण त्याच्यावर जागृत झालं पाहिजे, हा याच्या मागचा एक उद्देश होता। त्याचबरोबर वेगवेगळे आपण सांस्कृतिक कार्यक्रम इथे ठेवलेले आहेत। आपल्या महिलांमध्ये खूप साऱ्या क्षमता असतात, पण त्या लहानपणापासून आपण बघतो की विविध पद्धतीने दाबल्या जातात। तर आज आपण आपल्या ज्या क्षमता आहेत त्या बाहेर काढूया, आपण इथे सांस्कृतिक सादरीकरण करूया, वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर सादरीकरण करूया, त्याच्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर आजचा जो कार्यक्रम आहे त्याचे जे आयोजक आहेत त्याच्यामध्ये ओबीसी वकील महासंघ, सत्यशोधक संविधानिक महिला संघटना, ओबीसी महिला महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ, जमाते इस्लामी हिंद महिला संघ, संत विचार चळवळ, सत्यशोधक समाज, अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, बहुजन संघर्ष, जिजाऊ ब्रिगेड, रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र, लॉर्ड बुद्ध टीव्ही, महिला क्रांती परिषद 1942, भगवान नगर चंद्रनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बापूजी बहुजन समाज कल्याण बहुउद्देशीय संस्था, नमो बुद्धाय महिला समूह, संघमित्रा बहुउद्देशीय विकास संस्था, अस्मिता सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, सम्यक संकल्प संघ, धम्मदर संघ, राष्ट्रीय पारिवारिक धम्म संगोष्ठी, पोलीस बॉईज असोसिएशन आणि संविधान जागर अभियान, आम्ही सर्वांचं इथं सहर्ष स्वागत करतो आजच्या कार्यक्रमामध्ये आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून केली। आता सुद्धा आपण आपल्या समोर सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आहे, तर आपण त्यांना पुष्पहार अर्पण करणार आहोत। महिला शक्ति आई है, महिला शक्ति आई है, नई रोशनी लाई है। तर आपण जास्त वेळ आता घेत नाही, फक्त एवढंच सांगते की ज्यावेळेस आम्ही ह्या कार्यक्रमाची तयारी करत होतो आणि ज्यावेळेस पहिली जी मीटिंग झाली त्यावेळेस सुषमाताई आणि अर्चनाताईंशी बोललं गेलं, त्याच्यानंतर सुषमाताईंनी लगेच सगळीकडे अर्चनाताईंनी फोन केले आणि त्याच्यानंतर मीटिंग्स लागल्या आणि सगळ्यांना हा प्रस्ताव आवडला की आपण रॅली काढूया। रॅलीमध्ये जोश असतो, रॅलीमध्ये आपले हक्क अधिकार आपल्याला मांडता येतात, बोलता येतात आणि आपल्या अधिकारांवर आपल्याला बोलता येतं। आणि इथं बसलेले जे आयोजक आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे, कारण सगळ्यांनी प्रतिसाद केला आणि खूप कमी वेळामध्ये सर्वांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम आपण यशस्वीपणे आता करत आहोत। तर मी जास्त वेळ पुढे घेत नाही। आजच्या कार्यक्रमाची जी पार्श्वभूमी आहे आणि 8 मार्चचा जो इतिहास आहे तो मांडण्यासाठी मी सुषमाताई भड यांना इथे आमंत्रित करते। सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। खऱ्या अर्थाने नागपूरमध्ये हा जो पहिला आपला एक प्रयोग आहे, ज्या पद्धतीने आज आपण इथे केलेला आहे, म्हणजे रॅली काढून आणि रॅलीमधून एक जनमानसाला, रस्त्यावरच्या महिलांना सुद्धा आणि इतरांना सुद्धा कळावं की महिला दिन हा केवळ म्हणजे ज्या वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो, हॉटेल्समध्ये किंवा अनेक महिला भिसी पार्ट्या, किटी पार्ट्या किंवा वेगळी एन्जॉयमेंट करून करतात, ॲक्च्युली हा संघर्षाचा आणि हक्काचा जागर करण्याचा दिवस आहे। अजूनही आपले हक्क आपल्याला पूर्णपणे मिळाले नाही, अजूनही आपल्या देशामध्ये जे अन्याय अत्याचार होतात आहे त्याला कुठेतरी महिला जो या देशामध्ये 50% लोकसंख्या महिलांची आहे, ही या देशाची सगळ्यात मोठी ताकद आहे। या ताकदीनं कुठेतरी जागृत होऊन, कारण या ताकदीमुळंच या देशामध्ये अनेक सत्ता आजपर्यंत आल्या आणि सत्तांना पायउतार करण्याची ताकद पण महिलांमध्ये आहे। म्हणून आपल्याला सुसह्य माणूस म्हणून जगण्याचं, जीवन जगण्यासाठी खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं आयोजन करणं आम्हाला गरजेचं वाटलं, म्हणून त्या अनुषंगाने आपण सर्व इथे एकत्रित जमलेलो आहोत आणि त्या पद्धतीने आपण हे आयोजन केलेलं आहे। सर्वप्रथम सगळ्यांनी मला जो प्रतिसाद दिलेला आहे, तर या प्रतिसादाबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करते। सर्वांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि यानंतर मी 8 मार्च
का साजरा करण्यात येतो याची एक पार्श्वभूमी आणि इतिहास आपणासमोर मांडते आहे. सर्वांना या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी हा इतिहास मांडू इच्छिते. तर खऱ्या अर्थाने 1908 मध्ये न्यूयॉर्कमधल्या अमेरिकेमध्ये 15,000 महिलांनी एक मोर्चा काढला होता. तो मोर्चा खऱ्या अर्थाने त्यांना मिळणारं जे वेतन आहे, नंतर त्यांच्या कामाचे जे तास आहे आणि मतदानाचा अधिकार, विशेष करून या 3 मुद्द्यांवरती त्यांनी हा मोर्चा काढून आपलं त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला त्यांनी वाचा फोडली होती. म्हणजे त्या वेळेसही त्या अमेरिकेमध्ये आणि बाहेर देशांमध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांना संघर्ष करून सगळं मिळवावं लागलं. त्याच्यानंतर या मोर्चाने एक जे स्वरूप धारण केलं की महिलांच्या हक्काला वाचा फोडण्याचं, ज्याच्यातून आता आम्ही पुढचा ते इतिहास तुम्हाला सांगत असताना मला एक अभिमान वाटते की अशा प्रकारे त्यांना मतदानाच्या अधिकारासाठी सुद्धा तो संघर्ष करावा लागला होता. परंतु आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला पहिल्या दिवसापासूनच प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आणि म्हणजे अतिशय आपल्याला संघर्ष न करता मिळालेली जी गोष्ट आहे म्हणजे तो मतदानाचा सगळ्यात मौलिक अधिकार. तर त्याच्यानंतर 1908 मध्ये ही घटना घडली. नंतर 1910 मध्ये कोपनहेग येथे ज्या क्लारा झेटकिंग होत्या त्यांनी पुन्हा एक 17 देशांच्या 100 प्रतिनिधीची तिथे एक परिषद आयोजित करण्यात आलेली होती. आणि या परिषदेमध्ये त्या क्लारा झेटकिंग हिने हा महिला दिनाचा प्रस्ताव मांडला की त्याच्यासाठी कोणीतरी आपण एक दिवस ठरवला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तिने 8 मार्च हा दिवस ठरवण्यासंबंधी प्रस्ताव पूर्ण आवाजी मताने मंजूर करण्यात आला. आणि त्यानंतर त्याला ऑफिशियली जी मंजुरी मिळाली ते युनायटेड नेशननी युनोनी खऱ्या अर्थाने 1975 मध्ये महिला जागतिक वर्ष आणि 8 मार्च हा महिला दिन म्हणून ऑफिशियली डिक्लेअर केलं. त्या दिवसापासून हा महिला दिन सगळ्या पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. म्हणजे हा जो महिलांचा लढा होता, हा लढा खऱ्या अर्थाने अमेरिकेतल्या महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी 200 वर्ष संघर्ष करावा लागला. 200 वर्ष कशाला म्हणतात? मतदानाच्या अधिकारासाठी. परंतु आपल्या देशामध्ये हा अधिकार आपल्याला संविधानाने दिला असल्याकारणे आपल्याला संघर्ष करावा लागला नाही. पण असं असतानाही 8 मार्च मला महिला दिन जरी आपण साजरा करतो, परंतु आपल्या महिलांना संविधानानुसार जे काही हक्क अधिकार आहे ते मिळाले का? अजूनही आपण कुठेतरी ते हक्क अधिकार ऑन पेपर आहे. वेगवेगळे कायदे म्हणजे हुंडाबळी, डॉरी प्रोहिबिशन ऍक्ट 1963, हुंडाबळी आहे, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, अनेक ऍक्ट आहे. म्हणजे एवढे सगळे कागदावरती आहे. परंतु आपल्या देशामध्ये महिलांना त्यांना व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार इथल्या व्यवस्थेने न दिल्या कारणाने अजूनही महिला 16 मिनिटाला एक रेप होतो, 3 मिनिटाला महिलांसोबत छेडखानी होते. आणि कालचा पेपर, रोजचा पेपर तुम्ही उघडा, अनेक मुली बेपत्ता गायब असतात. त्या का असतात? म्हणजे भयानक आहे. जो महिलांचं जे शोषण होतं वेगवेगळ्या घरापासून तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत, घरापासून तर अनेक वेगवेगळ्या याच्यावरती ते कामाच्या ठिकाणी असो, तिच्या घरात असो किंवा बाकीच्या ठिकाणी असो. म्हणून आपल्याला कुठेतरी आपल्या हक्कासाठी हा हक्काचा जागर करण्याचा दिवस म्हणून या दिवशी या जागर करणं फार गरजेचं आहे. आणि या इतिहासामागे जे दडलेलं जे सत्य आहे, हे सत्य जरी त्या अमेरिकेतल्या बाकीच्या देशातल्या महिलांनी उजागर केलेलं असलं तरी भारतातल्या महिलांना संविधानाच्या माध्यमातून मिळालेले जे हक्क अधिकार आहे तिला अजूनही स्वतःच्या हितासाठी ते वापरता येत नाही. हे फार मोठं दुर्दैव या देशातलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपण नक्की काय केलं पाहिजे हे महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी जास्त वेळ घेत नाही कारण इथे वेळ नाही आहे. मी फक्त 4 ओळी आपल्यासमोर त्या अनुषंगाने फक्त मांडू इच्छिते की हमारे नजरों में ज्वाला है, हमें खाली प्रकाश चाहिए. हमारे नजरों में ज्वाला है, हमें खाली प्रकाश चाहिए. हमारे हाथ में पृथ्वी है, हमें खाली आकाश चाहिए. हमें कुछ नहीं चाहिए, इसके अलावा हमें कुछ नहीं चाहिए. हमें खाली एक व्यक्ति होने का एहसास चाहिए, व्यक्ति होने का एहसास चाहिए.
म्हणून एक इक्वेलिटी समतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सगळ्यांनी कटिबद्ध असलं पाहिजे आणि आपल्या घरापासून मुलामुलीमध्ये भेद न करता ही समता आणली पाहिजे आणि भेदभाव विरहित समाज निर्माण करण्याची जबाबदारी सगळे आपल्या महिलांची आहे. महिलांनी जर हे केलं तर मला असं वाटते इक्वॅलिटीच्या बेसवरती अनेक गोष्टी आपल्या पदरात पडतील. त्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते, थांबते. मला संधी दिली बोलण्याची त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून थांबते. धन्यवाद सुषमाताई. खरंच आहे, हा स्त्री हक्कांचा जागर फक्त एक दिवस नाही करायचा, आपल्याला वर्षभर करायचा आहे. आणि जोपर्यंत समाजामध्ये स्त्री पुरुष समानता येत नाही तोपर्यंत आपल्याला जागर करतच राहायचं आहे. तर आपण याच्या पुढे पण त्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत, ते सर्वात शेवटी येईलच. मी आता सरोज आगलावे ताईंना आपल्या कार्यक्रमाचा उद्देश काय हे थोडक्यात मांडण्यासाठी बोलवते. धन्यवाद मोनाली. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा, मंगलकामना. आणि आमचे जे बांधव इथे आहेत मी त्यांना खूप खूप धन्यवाद देईल. होतं काय की महिलांचा कार्यक्रम आहे ना, जाऊ द्या महिलांना. अशोक सरस्वती दादा आमचे आले आहेत, पूर्ण रॅली सांभाळत होते, ट्रॅफिक पूर्ण ते सांभाळत होते. आमचे मंडफे गुरुजी मला दिसलेले आहेत, ते सुद्धा आलेले आहेत. यांना बोलावलं नाही, हे स्वतः आलेले आहेत. का आलेले आहेत? कारण त्यांच्यामध्ये कुठेतरी एक बाबासाहेब ज्योतिराव फुले जिवंत आहे. त्यांचे विचार घेऊन चालणारे हे आमचे बंधू आहेत आणि म्हणून ते आमच्या पाठीशी आहेत. भारतामध्ये असं झालेलं आहे की पुरुषांनी महिलांच्या हक्कासाठी लढाई लढलेली आहे, तेव्हा कुठे आम्हाला अधिकार मिळालेले आहेत. अधिकार मिळालेले म्हणजे महिला समोर आलेली आहे. ज्योतिराव आणि सावित्रींना समोर आणलेलं आहे. म्हणून सावित्री समजा, फातिमा शेख असेल, ह्या सगळ्या महिला आमच्या ज्या आहेत त्या महिला काम करू शकल्या. आमच्या पाठीशी बांधव आहेत म्हणून आम्ही काम करू शकतो, हेही आम्ही नाकारत. जरी आम्ही सक्षम आहोत, प्रश्नच नाही, आम्ही सक्षम आहोत, परंतु आम्ही सक्षम असताना सुद्धा पुरुष मंडळींचं सहकार्य, घरातल्या पुरुषांचं सहकार्य अतिशय आवश्यक आहे. हे आम्ही कुठेच विसरायला नको, हे आम्ही सदैव लक्षात ठेवणार आहोत. इथे तुम्हाला एक स्त्री हक्कांचा जागर आणि याच्या मागे जे एक गरुडांचे पंख दिसतात ना, आहे ना, गरुड काय आहे? पक्ष्यांचा अगदी म्हणजे समजा राजा समजला जातो. ती गरुड झेप आपल्याला घ्यायची आहे. गरुड झेप याच्यासाठी घ्यायची आहे की आमच्या स्त्री हक्कांचा जागर. घोषणांमध्ये आपण घोषणा दिलेल्या होत्या. भयमुक्त सोसायटी, ज्या भयमुक्त फिअरलेस सोसायटीचा उल्लेख बाबासाहेब संविधानामध्ये करतात. कसा समाज पाहिजे की तो भयमुक्त असायला पाहिजे. लहान मूल 7च्या आत घरात ये नाही बाई, 7च्या आत घरात आलीच पाहिजे असं काहीही बंधन नको. इतकी ती स्वातंत्र्य असायला पाहिजे, इतकी ती भयमुक्त असायला पाहिजे. सोसायटीमध्ये वेगळं चित्र आपल्याला दिसतं. इतिहासामध्ये काय केलं ते मी जाणार नाही, मनुस्मृतीमध्ये काय आहे ते मी त्याच्यामध्येच बोलणार नाही, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. परंतु समाजामध्ये जी परिस्थिती आहे ती फार विचित्र आहे, बिकट आहे, हे सुद्धा आम्ही स्वीकारलं पाहिजे. महिला असुरक्षित आहे ना, महिला असुरक्षित आहे म्हणूनच अशा प्रकारचा स्त्री हक्कांचा जागर आम्हाला करावा लागतोय. नाही तर आम्ही पण कुठल्या तरी समजा हॉलमध्ये हे घेतलं असता, एक दिवस साजरा केला असता. पाहतच आहे मी आता समजा जिथे तिथे कार्यक्रमाला गेलेले आहे, परत त्यांना पाहिलेलं आहे की म्हणजे रस्त्यावर काय काय धिंगाणे होते जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने. नाचणं ठीक आहे, तुम्ही जल्लोष करा, प्रश्नच नाही आहे, केलाच पाहिजे जल्लोष. मुक्त आहोत ना आपण, मग मुक्त असल्याचं ते दिसले पाहिजे ना तुमच्या वर्तनातून. पण एकदम त्याचा अतिरेकही करायला नको, हे मला म्हणायचं आहे. सुषमाताईंनी आता आपल्याला सांगितलेलं आहे की स्त्री हक्काची लढाई विदेशांमध्ये, आधी न्यूयॉर्क शहरामध्ये 15,000 महिलांनी म्हणजे मोर्चा काढलेला होता आपल्या हक्कासाठी. त्याच्यानंतर कोपेनहेगनला परिषद भरलेली होती महिलांची. त्याच्यानंतर जर्मनी, डेन्मार्क, स्वित्झर्लंड या लोकांनी जागतिक महिला दिन साजरा केलेला होता. आणि नंतर कुठेतरी 1917 मध्ये रशियामध्ये त्या जागतिक महिला दिनाला सुरुवात झाली. 8 मार्च हा दिवस निवडला गेला आणि युनोने त्याला शिक्कामोर्तब करून त्याला जाहीर केलं. हे सगळं आहे. आमच्या भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारे लढल्या गेलेली आहे. तथागतांच्या काळामध्ये आम्हाला ती जे समजा प्रजापती गौतमी दिसते आहे की ती 500 महिलांचा लॉंग मार्च करते आहे आणि बुद्धाकडे आमचा महिलांचा संघ पाहिजे.
भिकुणींचा आमचा पण संघ, तुमचा संघ आहे ना पुरुषांचा, मग आमचा महिलांचा संघ का नको? म्हणून ती सुद्धा लॉंग मार्च काढणारी ती पहिली महिला होती. अशा अनेक महिला होत्या. भयमुक्त सोसायटीची आपण गोष्ट करतो ना, अशा अनेक संघामध्ये महिला होत्या की त्यांना म्हटलं जायचं की भगत स्त्रीनी असं चिवर घ्यायचं नाही, असं जंगलामध्ये फिरायचं नाही, ध्यानभावना करायची नाही. पण त्या सुद्धा उत्तर देतात, अरे तू काय माझं बिघडवू शकशील? मी ह्या सगळ्यामधून बाहेर निघालेली आहे, सगळे राग आसक्ती याच्यातून मी बाहेर निघालेली आहे, माझं कोणीही काही बिघडवू शकणार नाही, अशी एक भिक्षुनी त्या मारायला उत्तर देताना म्हणते आहे. लढतो आपण आता पण आहोत. रोझा पार्क नावाची अमेरिकेमध्ये एक बाई अशीच लढली जी निग्रो होती. आणि गोरे लोक आणि निग्रो यांच्यामध्ये आपल्याला माहित आहे की त्यांच्यामध्ये म्हणजे सतत संघर्ष होत राहतो. ही गोष्ट म्हणजे बऱ्याच आधीची आहे, म्हणजे मिडल एज मधली असेल. तर त्या बाईला निग्रोनी बसच्या शेवटच्या ज्या सीट्स असतात तिकडेच बसायचं, त्या त्यांच्यासाठी राखीव असायच्या. त्यांना समोर बसण्याचा अधिकार नव्हता बसमध्ये. एक रोझा पार्क नावाची बाई जी मागे बसलेली होती, आता मागे बसलेली आहे, पण दुसरा अलिखित नियम असा होता की तुम्ही जर समजा गोरे आले तर तुम्हाला उठावं लागेल, तुम्ही बसता कामा नये. गोरे लोक उभे राहतील, गोऱ्या महिला उभ्या राहतील, तुम्ही बसणार का? काळ्या महिला नाही बसणार. त्या बाईला म्हटलं की तू उठ, कोणीतरी आई असेल गोरीबाई, आणि तिला उठवलं गेलं की उठ बाई तू, कारण यांना बसू दे. ती म्हणाली नाही उठणार मी, हे लिहिलेलं आहे ना इथे महिलांसाठी, म्हणजे महिलांसाठी आरक्षित, निग्रो महिलांसाठी आरक्षित. मी आपल्या जागेवर बसलेली आहे, मी इथून हलणार नाही. हल्ली नाही ती बाई. मग नंतर जरा हंगामा झाला जरा, पण नंतर त्यांनी समजा ज्या सगळ्या निग्रो महिला एकत्र आल्या आणि त्यांनी किती दिवस बहिष्कार टाकावा त्या बसवर, 385-86 दिवस काहीतरी बहिष्कार टाकला सरकारी बसेसवर. सरकारला नमावं लागलं आणि शेवटी त्यांना त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवावं लागली. अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही हे त्या रोझा पार्किनी घालून दिला. आमच्या इथे सावित्री माऊलीवर दगड चिखल सगळं फेकला गेलं ना, पण ती माऊली हारली नाही. त्या माऊलीने आपल्याला आज या सुस्थितीमध्ये त्या माऊलीने आपल्याला आणलेलं आहे. अशी ही आमची सावित्री माई, ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, रमाई त्यांच्या पाठीशी होते म्हणून ते बाबासाहेब आंबेडकर संविधान एवढं सगळं करू शकले. अशा या सगळ्या महामानवांना आजच्या दिवशी ज्यांनी आमच्या स्त्री हक्कांसाठी लढा दिलेला आहे, पुरुष असताना महिलांनी तर दिलेलंच आहे. युद्ध पाहतोय आपण आता, थोडीशी इराक इस्रायलची स्थिती, युद्धामध्ये महिला बळी जातात हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. तर ह्या महिला आमच्या कधी गतकाळामध्ये यांनी राजकारणामध्ये यशस्वीरित्या शासन केलेलं आहे. पण आज समजा या युद्धांच्या या सावटाखाली ती भरडली जात आहे, याचाही कुठेतरी आमच्यावर समजा आम्ही विचार करायला पाहिजे की आम्ही कुठे भरडलं जात आहोत. भरडल्या जाऊ नये म्हणून हा स्त्री हक्कांचा जागर आहे. आणि हा कार्यक्रम इथे संपणार नाही आहे. झाला 8 मार्च आणि उद्या छानपैकी सुस्तावलं असं होणार नाही आहे. वर्षभर या स्त्री हक्कांच्या जागराबाबत कार्यक्रम चालणार आहेत. त्याचा आपण एक टाइम टेबल तयार करणार आहोत आणि त्यानुसार स्त्री हक्कांचा जागर, तुमच्यामधला स्वविश्वास आपल्याला जागवायचा आहे, तुमच्यामध्ये स्वाभिमान जागवायचा आहे आणि त्यासाठी हा स्त्री हक्कांचा जागर वर्षभर काम करत राहणार आहे. वेगवेगळे कार्यक्रम घेऊन तुमच्या समोर येणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जुळायचं आहे. ज्या जुळल्या आहेत ते ठीकच आहे, पण इतरही महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आपल्याला जुळवायचं आहे. कारण याला एक मोठं व्यापक स्वरूप, वटवृक्ष, गरुड झेप आपल्याला घ्यायची असेल तर मला वाटते की या स्त्री हक्क जागर या मोहिमेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताईंनी आपल्याला महिलांनी जे लढे दिले, जो संघर्ष केला त्याची आठवण करून दिली. आणि खरंच हा दिवस आहे तो महिलांच्या लढ्याचा आठवण करण्याचाच आहे. त्यांच्यामधून प्रेरणा घेऊन आपण तो संघर्ष पुढे घेऊन गेला पाहिजे. हा दिवस म्हणून आजच्या दिवशीच न करता आपण वर्षभर हे केलं पाहिजे. कारण आता जे 8 मार्चचं स्वरूप झालंय ते म्हणजे बायकोला एक दिवस जेवण बनवण्यापासून सुट्टी द्या, दुकानात गेले एक दिवस सुट्टी द्या, तेवढाच 8 मार्च झालाय. कुठेतरी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जा, कुठेतरी एखादी साडी गिफ्ट द्या, कुठेतरी दुकानात दिसतं की डिस्काउंट लागलेले असतात, दागिन्यांवर डिस्काउंट, कपड्यांवर डिस्काउंट. हे 8 मार्चचं स्वरूप झालंय. हे बदलायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने 8 मार्च काय आहे हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं. तर आपण पुढे जाऊया. मी जमाते इस्लामे हिंद महिला संघ यांना आमंत्रित करते, कारण आपल्याला माहिती रमजान चालू आहे. आपण त्यांना रमजानच्या शुभेच्छा पण देऊया आणि
ते त्यांचं एक गाणं सादर करत आहेत. त्यामुळे मी बेनजीरजी आणि त्यांच्या पूर्ण टीमला इथे आमंत्रित करतो. अस्सलाम वालेकुम। आप सबको वुमेंस डे की बहुत बहुत मुबारकबाद। और इस मौके पर हम एक कविता पेश करेंगे। कविता का साथ में एक्सप्लेनेशन भी होगा जो हमारी बहन जो इरफाना कुलसुमी आपको करेंगी। तो ध्यान से सुनिए। उसके अंदर यही बताया गया है कि जो अब तक हम सुन रहे हैं कि महिला दिवस क्या है और वुमेन एम्पावरमेंट क्या होता है, ये जो हमको एक कहना चाहिए एक धोखे में रखा जा रहा है, जिस तरह से हम सुन रहे डिस्काउंट और खाना पीना घूमना एक दिन, इसको हमको सोच समझ कर इससे बाहर निकलना है, इस चक्र से, और अपने आप को जागरूक करना है और अपने अधिकारों के लिए लड़ना है और दूसरों को भी उनके अधिकार दिलाने में मदद करना है। आदाब। सबसे पहले आप तमाम को महिला दिवस की हार्दिक शुभेच्छा। ये जो इस साल जो है जो थीम है महिला दिवस का गिव एंड गेन, तो ये जो है वो मतलब यहाँ धार्मिक बात नहीं हो रही है, लेकिन मैं बता रही हूँ कि इस्लाम का बेसिक मूल जो है ये यही है। शुरू की ही जो सूरत है, सेकंड सूरत पवित्र कुरान की, उसमें अल्लाह ताला कहते हैं कि जो दूसरों को देते हैं उसमें से जो हमने उनको दिया है वही सक्सेसफुल है इस लाइफ में भी और लाइफ हेयर आफ्टर भी। इसी तरीके से प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा कि वो व्यक्ति जो एक विडो और एक कमज़ोर एक गरीब महिला की ज़रूरत पूरी करने में लगा रहता है, वो ऐसा है जैसे वो रात भर इबादत करता है खुदा की और नहीं थकता और दिन भर रोज़े रखता है। यानी इबादत सिर्फ रोज़ा नमाज नहीं है, बल्कि किसी को आपकी आवश्यकता है तो उसकी मदद कर देना, ये भी जो है इबादत है। तो यही कॉन्सेप्ट जो नज़म मैं आपके सामने रखने वाली हूँ उसमें है। इस कॉन्सेप्ट इस नज़म में पोएट कहता है कि अगर कोई तुम्हारे पास ऐसी स्थिति आ जाती है कि कोई ख़िज़ा पतझड़ समान कोई महिला आती है या कोई सोसाइटी आती है, तो तुम उसको इतना एम्पावर कर दो कि बाहर को भी उस पर रश्क आने लगे। फिर पोएट कहता है कि जैसे आजकल हो गया है कि कॉरपोरेट सेक्टर ने अपने लाभ के लिए महिलाओं को एक कमोडिटी बना दिया है और इसकी वजह से हम परेशान हैं। जो कुछ भी क्राइम हो रहा है बिल्कुल हम एक समझिए कि एक तारीकी जैसी है। तो शायर कहता है कि तुम इस झांसे में ना हो, बल्कि तुम हया और शराफत की किरणें बिखेरो और सारी रोशनी को सारे अंधियारों को जो तुम गायब कर दो। फिर शायर कहता है कि अगर तुम्हारी किस्मत में ज़र्रे है, औलाद भी है या शोहर भी है, वो एक ज़र्रा है, पत्थर है अगर, तो तुम उसको इतना एम्पावर करो कि चांद से भी ज़्यादा चमकदार उसको बना दो। इतना तुम्हारे अंदर बलबूता शक्ति होना चाहिए। फिर शायर कहता है कि जो बस्तियाँ उजड़ रही है हवस की वजह से, अभी बात आई है वार की, तो तुम इससे नाउम्मीद न हो, बल्कि तुम एक नए अज़्म नए हौसले के साथ उठो और इन उजड़ी हुई बस्तियों को दोबारा आबाद करने में अपना योगदान दो। और सबसे लास्ट इसका जो स्टैंजा है उसमें शायर ये कहता है कि तुम एम्पावरमेंट की बात करते हो, गिव और गेन की बात करते हो, तो देना तुम्हारा सिर्फ माल ना हो, बल्कि तुम अपना रेस्पेक्ट दो, इज़्ज़त दो, मोहब्बत दो, समानता दो, प्यार दो, ये सब चीज़ों की भी कुर्बानी दो। और देने की जब बात आती है, एम्पावरमेंट की जब बात आती है, तो सिर्फ फिजिकल या मटेरियल एम्पावरमेंट ना हो, क्योंकि अगर सिर्फ ये होगा तो फिर जो पावरफुल रहेगा वो इंसान नहीं रहेगा, फिर वो सेल्फ सेंटर और इतना मटेरियलिस्टिक होगा कि वो अपने लाभ के लिए दूसरों को किसी भी हद तक के रोकने के लिए तैयार हो जाएगा। तो लास्ट उसमें शायर कहता है कि अगर तुम कुछ देना चाहते हो, एम्पावर करना चाहते हो, तो इस तरह करो कि आज के इंसान को इंसान बना दो। तो ये एक छोटा सा एक्सप्लेनेशन था। अब ये कविता आप सुनिए। ख़िज़ा को भी रश के बहारा बना दो, बियाबा को सहने गुलिस्ता बना दो, बिखेरो हया और शराफत की किरणें, रुखे सुबह आलम दरख्शां बना दो, रुखे सुबह आलम दरख्शां बना दो। जो थक हार बैठा रहे जिंदगी में, तुम उस काफिले को खरामा बना दो, तुम उस काफिले को खरामा बना दो। जो हाथ आए किस्मत से ज़र्रे ही तुमको, तो उनको भी तुम मेहर ताबा बना दो, तो उनको भी तुम मेहर ताबा बना दो। गलत है कि निस
जो बदमाश तो बेफिक्र है उस बशर को गमे जिंदगी का निगहबान बना दो, गमे जिंदगी का निगहबान बना दो। ज़माने का दर्द लंबाट लो तुम, ज़माने को शादा वो फरहा बना दो, ज़माने को शादा वो फरहा बना दो। बड़ा सिर हाजिर पे एहसान होगा, बड़ा सिर हाजिर पे एहसान होगा, अगर आज इंसान को इंसान बना दो, अगर आज इंसान को इंसान बना दो, अगर आज इंसान को इंसान बना दो। जोरदार टाळ्या वाजूया. एकदम अर्थपूर्ण आणि मनाला भिडणारं असं गाणं सादर झाले आपल्या समोर. आपण पुढे जाऊया. आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई, रमाई, जिजाऊ यांच्याशिवाय तर आपला लढा पूर्ण होऊच शकत नाही, यांच्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. तर आपल्यामध्ये पण जिजाऊ आणि सावित्री आज इथे आहेत, ते आपल्या समोर त्यांचं जीवन सादर करणार आहेत. तर मी इथे रश्मी कावरेताई यांना इथे सावित्रीमाईंवर ऍक्ट सादर करण्यासाठी बोलवते. रश्मी कावरे. नका फेकू माझ्यावर चिखल, नका फेकू माझ्यावर घाण. काय केलंय मी तुमचं? काय शाळा काढली ना, मुलींना शिकवण्याचा वसा घेतलेला आहे ना, मग याच्यात काय वाईट करते आहे मी? का मारता आहे? तुम्हाला काय वाटतं की स्त्री शिरजोर होईल? नाही, ती तुमच्यासारखीच एक माणूस आहे. तिला पण शिकण्याचा, समजण्याचा अधिकार आहे, जगण्याचा अधिकार आहे. म्हणूनच मी आणि ज्योतिरावांनी मुलींना शिक्षणाचा वसा हाती घेतला. अशीच माझ्या जीवनामध्ये एक घटना घडली, ज्याला मी म्हणेल तिसरे लुगडे. एकदा मी अशीच ज्योतिरावांना म्हणाले, ज्योतिराव मला तिसरे लुगडे हवे आहे. ते म्हणाले, तिसरे लुगडे कशाला? एक अंगावर आणि एक धुतलेलं पुरेसं आहे आणि आपल्या गरजा ह्या मोजक्याच असाव्या. त्या काहीच बोलेनाशा झाल्या. हे बघून त्यांचे कारभारी म्हणाले, साहेब, ज्योतिराव, जेव्हा वहिनी शिकवायला जातात तेव्हा त्यांच्यावरती लोक, सनातनी लोक घाण उडवतात, शेण फेकतात, दगडे मारतात आणि अशामध्ये त्यांचं लुगडं घाण होऊन जातं. अशामध्ये त्या कशा काय मुलींना शिकवतील? आणि महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे माझे पती यांना काहीच कल्पना नव्हती की एवढा अत्याचार मी सहन करते आहे. त्यांना राहवले नाही आणि त्यांनी तात्काळ मला एक तिसरं लुगडं घेऊन दिलं. अशाच प्रकारे आम्ही विविध शाळा काढल्या मुलींसाठी. आणि आज मी जेव्हा बघते की सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आहेत, पण खरंच ती माणूस म्हणून जगत आहे का? नक्कीच नाही आहे. कारण आजही तिला रात्री 7च्या आत घरात परतावं लागतं असं म्हटलं जातं. अत्याचार तिच्यावर होतो, पण अत्याचार करणारा हा खुलेआम घुमतो आणि तिला घरामध्ये तोंड लपवून बसावं लागतं का? तिची तर काहीच चुकी नसते. हे चित्र तुम्हाला बदलवायचं आहे आणि यासाठीच मी मुलींना शिक्षणाची सुरुवात करून दिलेली आहे की तिने तिच्या पायावर तो उभं राहावं. कारण स्त्री ही मल्टीटास्कर आहे आणि ती प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर किंवा अतिउच्च पद्धतीनेच काम करण्याची तिची क्षमता आहे, नैसर्गिक शक्ती तिला आहे आणि ह्या शक्तीसाठीच शिक्षण आवश्यक आहे. तिने तिला स्वतःला जाणून घेतले पाहिजे, जेणे की ती आत्मनिर्भरतेने जगली पाहिजे. आणि म्हणूनच आज मी सगळ्या महिलांना विनंती करते की त्यांनी एकमेकींना मागे न खेचता एकमेकीच्या सोबतीने चालावे. जिला जिथे योग्य ती मार्गदर्शनाची गरज आहे तिथे मार्गदर्शन करावे. जी खचली आहे तिला मदत करावी. फक्त साडी आणि दागिन्यांमध्ये अडकू नये. त्यासाठी मी शिक्षण नाही दिले मुलींना, तर तिने
समाजासाठी, समाजाचे पण काहीतरी देणे आहे यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि जोपर्यंत तळागाळातली महिला सक्षम होणार नाही तोपर्यंत समाजाचा किंबहुना महाराष्ट्राचा, भारताचा किंवा जगाचा विकास होणे शक्यच नाही आहे. म्हणूनच जे शिक्षणाची दारी मी तुम्हाला उघडी करून दिली आहे, खुली करून दिली आहे, त्याचा योग्य वापर करावा. 2 कामं कमी करा, पण मुलांना अभ्यासाला घेऊन बसा. त्यांना थोर पुरुषांची पुस्तके वाचायला द्या. भेटवस्तू म्हणून त्यांना गेम्स न देता मुलींना पिंक कलरचे किंवा मुलांना ब्लू कलरचे असा भेदभाव न करता त्यांना थोर पुरुषांची पुस्तके भेट म्हणून द्या. त्याच्यानंतर निसर्गाचा समतोल आवश्यक आहे. झाडे सुद्धा भेट द्या. त्यासाठीच शिक्षणाची दारे मी तुम्हाला खुली करून दिलेली आहे. आणि या निमित्ताने आज 8 मार्चला तुम्ही महिला दिनानिमित्ताने इथे सगळेच जमलात म्हणजे हे कुठेतरी मी शिक्षणाची सुरुवात केल्याचाच एक आउटपुट म्हणता येईल. आणि अशाच प्रकारे तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देते. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. घोषणा देऊ जोरात. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलांचा. साऊथचा इतिहास सगळ्यांना सांगणार, सगळ्यांना सांगणार, सगळ्यांना सांगणार. साऊथचा इतिहास सगळ्यांना सांगणार, साऊथचा इतिहास सगळ्यांना सांगणार. तर आता आपल्या समोर घेऊन येत आहे भारतीय बौद्ध महासंघ. संविधानाने जो आपल्याला हक्क आणि अधिकार दिला, महिला म्हणून सन्मानाचं जगणं दिलं आणि भारत असा पहिला देश आहे की संविधान मिळाल्यानंतर, संविधान लागू झाल्यानंतर लगेच महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. तर असं जे आपलं संविधान आहे त्या संविधानाने नक्की इथल्या नागरिकांना, इथल्या महिलांना दिलं काय हे सांगण्यासाठी मी भारतीय बौद्ध महासंघाच्या मृणालिनी दहिवाडे ताई आणि त्यांच्या पूर्ण टीमला इथं आमंत्रित करतो. आम्ही भारतीय बौद्ध महासभा नागपूर शहरातर्फे एक पथनाट्य सादर करीत आहोत. जागर संविधानाचा. सादर करते मी मृणालिनी दहिवाडे. जय भीम, नमो बुद्धाय. मी मनीषा जामगडे. जय भीम, मी संजना रामटेके. नमो बुद्धाय. जय भीम, मी माया मोहाडे. नमो बुद्धाय. जय भीम, मी संध्या नानवटे. जय भीम, जय संविधान. मी ॲडव्होकेट आरती सपकाळे रामटेके. संविधानाचा जागर मांडिला, जागराला या या. समतेचा जागर मांडिला, जागराला या या. बंधुतेचा जागर मांडिला, जागराला या या. स्वातंत्र्याचा जागर मांडिला, जागराला या या. न्यायाचा हा जागर मांडिला, जागराला या या. अंधश्रद्धेचा तुरुंग फोडून जागराला या या. जातीपातीचा तुरुंग फोडून जागराला या या. जागराला या, तुम्ही जागराला या या. जागराला या, तुम्ही जागराला या या. जागर मांडिला, जागरस यावे. गोंधळ मांडिला, गोंधळस यावे. जागर मांडिला, जागरस यावे. गोंधळ मांडिला, गोंधळस यावे. संविधानाचा जागर मांडिला, जागराला या. संविधानाचा जागर अग 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 थांब. काय ओरडताय तुम्ही? कसला गोंधळ आणि कसला जागर? आपल्या अधिकाराचा आणि हक्काचा जागर आहे, संविधानाचा जागर आहे. अगं पण काय फरक पडलाय संविधानामुळे आपल्या आयुष्यामध्ये? अरे बाबा, तुला नाही कळणार हे. चल, तू पण चल आणि तुम्ही पण चला की संविधानामुळे काय बदल पडलेला आहे हे आपण सगळेजण बघूया. चला. बा अदब, बा मुलायजा, होशियार. आग बंद, कान बंद, तोंड बंद, साव बंद.
चला जाऊया मंत्री, चला सर्वांनी जाऊया. मंत्री दौऱ्याची तयारी करा तुम्ही चालू. मंत्र्यांनी केलेला विकास बघायला, मंत्र्यांनी केलेला विकास बघायला. बाबा महाराज उतरा पालखीतून, या आमच्या बरोबर. महाराज आता राजेशाही संपली, आता आपण झालो सर्व भारतीय, सर्व भारतीय, सर्व भारतीय, सर्व भारतीय. महाराज आता हा देश, आता हा देश ना एका राजाचा, आता हा देश ना एका राजाचा, आता हा देश ना एका धर्माचा, प्राण हा सर्वांचा, संविधान आहे प्राण सर्वांचा, संविधान आहे प्राण सर्वांचा. एक बे बे दुने चार, बे चार, बे त्रिक सहा, बे सहा, बे चौकाठ, बे चौकाठ. गुरुजी मला तहान लागली, पाणी पाहिजे. सिंचा वाटतच का आमचं पाणी स्वच्छता करावं लागेल. तुला अधिकार नाहीये शिक्षणाचा. चलो बाहेर, चलो हे शिकायला. बस आता हे होणार नाही. आपण सर्व समान आहोत. जात धर्म पंथ भाषा यामध्ये कुठलाही भेद होणार नाही. आपण सर्व एक आहोत. सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे. सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे. सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे. सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे. एक बे एक बे बे दुने चार, बे दुने चार, बे त्रिक सहा, बे त्रिक सहा, बे चौकाठ, बे चौकाठ. ए पोरी काय अभ्यास करते? जा माझ्यासाठी चहा घेऊन ये. मला अभ्यास करायचंय. सगळे मला कामं सांगतात, दादा मामा काका सगळे कामं सांगतात. काय करायचंय शिकून? 1-2 वर्षात तुझं लग्न लावून देऊ. बाई म्हणजे पायातली वाहन, ती तिथे शोभून दिसते. चूल आणि मूल करण्यातच तिचे सार्थक आहे. कशाला हवा तुम्हाला दुचापती? गप गुमान गिळायचा, आपली कामं करायची, नवऱ्याची सेवा करायची आणि त्यातच धन्यता मानायची. बस झाली आता गुलामी. आता आम्ही हे सहन करणार नाही. आजवर आम्ही खूप सहन केलं. संविधान आहे माझ्या हाती. जागा निघू शाळेला, जागा निघू ऑफिसला. उद्या आपण सगळेजण मतदान करायला जाऊया. होय, भारत हा जगातील पहिला असा देश आहे जिथे महिलांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, संविधान लागू झाल्यानंतर पहिल्यांदा मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला. शिक्षण घेणे आमचा हक्क, नोकरी करणे आमचा हक्क, मतदान करणे आमचा हक्क. संविधान जिंदाबाद. खरंच ताई, आज मला कळलं की संविधानामुळे आपल्याला कोणते अधिकार मिळालेले आहेत. आपण शिक्षण घेऊ शकतो, आपण नोकरी करू शकतो, आपण मतदान करू शकतो, आपल्या हक्कासाठी बोलू शकतो आणि सन्मानाने जीवन जगू शकतो. चला ताई माई तात्या सगळेजण चला, आपण संविधानाचा जागर करूया. आज 8 मार्च जागतिक महिला दिवस. आपण सर्व मिळून संविधानाची शपथ घेऊया. आपण सर्वांनी देखील आपल्या जागेवर उभे राहून शपथ घेऊया. मी कोणत्याही व्यक्तीचा द्वेष करणार नाही. मी लोकांमध्ये एकता, बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करेन. मी महिलांचा आदर करीन आणि कुणालाही महिलांचा अपमान करू देणार नाही. मी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि
मानवतावाद यांचा प्रसार करेन. मी सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करेन व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करेन. संविधानाचे पालन करणे हीच खरी देशभक्ती आहे असे मी मानते. त्यामुळे संविधानाचे पालन करून मी खरा देशभक्त बनेन. जय हिंद, जय संविधान, जय संविधान. जब अंधेरों में लड़कियों की आवाज दबा दी जाती थी, जब किताबें उनके हाथों से छीनी जाती थी, तब एक औरत ने समाज से लड़कर कहा, बेटियां पढ़ेंगी और दुनिया बदलेंगी. वो थी सावित्रीबाई फुले जी. उन्होंने शिक्षा की पहली रोशनी जलाई. तानों, पत्थरों और अपमानों के बीच में भी लड़कियों को पढ़ने की राह दिलाई. उनकी हिम्मत ने यह सिखाया, नारी कमजोर नहीं, वो बदलाव की शुरुआत है. अगर उन्हें मौका मिले तो वो इतिहास लिखने की भी ताकत रखती है. कलम जब एक लड़की के हाथ में आती है तो अब सिर्फ वो अक्षर नहीं लिखती, वो अपने सपनों की उड़ान भी लिखती है. शिक्षा से ही अपना आत्मविश्वास बढ़ाती है और उसी से ही उसके पंख की उड़ान फैल जाती है. आज की नारी सिर्फ घर की पहचान नहीं, वो अपने सपनों की उड़ान है. वो बढ़ेंगी, आगे बढ़ेंगी और अपने मेहनत से खुद की पहचान बनाएंगी. थैंक यू. बस इतना ही. टाळ्या जोरात वाजू, कारण तिने स्वतः ही कविता लिहिलेली होती. यानंतर रुबीला पटेल ताई आहेत, त्यांचे आपण कविता घेऊया, गाणं घेऊया आणि त्याच्यानंतर मग डान्स होईल. दिन की रोशनी ख्वाबों को बनाने में गुजर गई, रात की नींद बच्चों को सुलाने में गुजर गई. जिस घर पर मेरे नाम की तख्ती तक नहीं, सारी उम्र उस घर को सजाने में गुजर गई. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ही परिस्थिती आहे आमची सर्व महिलांची. आयुष्यभर आम्ही झटतो, पण आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार मात्र नसतो. तर या समतेसाठी मी एक गीत आपल्यासमोर सादर करीत आहे. समतेच्या वाटना तू खणकावत पैंजण याव, समतेच्या वाटना खणकावत पैंजण याव, तू याव बंधन तोडीत याव, तू याव बंधन तोडीत याव. एकच कडवा म्हणणार आहे, कारण मला पूर्ण चाल माहिती नाही. शेतात रानात जिथ घामान भिजली धरती, शेतात रानात जिथ घामान भिजली धरती, हिरव्या पिकावरती जिथ राघू बोलती, ऐसी या कष्टी त्या सरी सरीतून घाम अत्तर लिहून याव, तू याव बंधन तोडीत याव, तू याव बंधन तोडीत याव. धन्यवाद. धन्यवाद ताई. डान्स टीमला मी इथे आमंत्रित करते. थोडी जागा आपल्याला डान्ससाठी करायची आहे, तर सर्वांनी एक एक थोडंसं मागं जायचंय. आपली खुर्ची उचलायची, थोडं मागं जायचंय. तो खुद की खोज में निकल, तो किस लिए आदर्श है. तो चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है.
शिक्षित होता है तो एक व्यक्ति शिक्षित होता है, लेकिन जब एक महिला शिक्षित होती है तो पूरा परिवार शिक्षित होता है। थेंबा थेंबा साठ्याचा सागर व्हावा, विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा, स्त्री शक्तीचा जागर व्हावा। दीवारें ऊंची है, गलियां है तंग, लंबी डगर है पर हिम्मत है संग, पाँवों पे छाले हैं सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग। आजाद है जीना मुझे, आजाद है रहना मुझे, आजाद है जीना मुझे, आजाद है रहना मुझे। रीति की जंजीरें खा गई जंग, न्याय के मंदिर भी हो गए भंग, जमाना चले ना चले मेरे संग, बोलूंगी हल्ला आवाज दो बंद। आजाद है कहना मुझे, एक वक्त था जब यही कह के समाज औरतों को पढ़ाई के लायक नहीं समझता था। आज भी ज्यादातर लोग यही समझते हैं। क्या जानते क्या है आप एक औरत होने के बारे में? हर कदम पे ऐसे सवाल पड़ते हैं जो एक आदमी कभी सोच भी नहीं सकता। पल्लू ज्यादा नीचे तो नहीं आ गया? लोग कैरेक्टर पे सवाल करेंगे। ज्यादा हंस तो नहीं रही? लोग गलत मतलब निकाल लेंगे। ऑफिस में काम कम तो नहीं कर रही? लोग औरतों की बस की बात नहीं है ये कह के प्रमोशन रुकवा देंगे। काम से घर जाके सबके लिए खाना बनाना पड़ेगा, क्योंकि भले ही घर में काम दोनों करें, खाना तो सिर्फ औरत ही बनाएगी। आदमी रात भर काम करे तो घर वाले कहते हैं कितना काम करना पड़ता है बेचारे को। औरत रात भर काम करे, ऐसा कौन सा काम आ गया जो रात भर करना पड़ता है? इसलिए कृपा करके औरतों को क्या करना चाहिए और क्या नहीं, इसमें अपनी एनर्जी बर्बाद न करके औरतें क्या चाहती है उन्हें वो करने का मौका तो मिलता रहे, इसके बारे में हमें सोचना चाहिए। बराबरी तो बहुत दूर की बात है सर, फिलहाल हिस्सेदारी मिल जाए ना वही बहुत है। शक्ति है, वो 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 शक्ति है। कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है। ना झुकती है, ना रुकती है, ना थमती है, ना थकती है। ना झुकती है, ना रुकती है, ना थमती है, ना थकती है। शक्ति है, वो 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 शक्ति है। कोमल है, कमजोर नहीं, शक्ति का नाम ही नारी है। हिम्मत कर, जीतेगी तू कब किससे हारी है।
नमस्कार, सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी पूनम आखले. नमस्कार, मी रीना कश्यप. नमस्कार, मी दीपाली लकडे. नमस्कार, मी दीपिका येरले. नमस्कार, मी मनीषा मोहिते. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या या टीमने जी परफॉर्मन्स दिला आहे यांनी अगदी 2 दिवसात तयार केला ताई. आणि शिकवणारा आमचा एजे मिश्रा. आणि टाळ्या खूप कमी झाल्या त्याच्या परफॉर्मच्या मनाने. टाळ्या जोरदार झाल्या. आणि खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अंजली ताईंनी आम्हाला चान्स दिल्याबद्दल आम्ही पण त्यांचे आभार मानतो. आणि जी ही आपली संघटना आहे, म्हणजे आम्ही तर फर्स्ट टाईमच आलो आहे, पण आम्हालाही तुमच्याशी जुळायला खूप आवडेल. स्त्री हक्कांचा जागर वर्षभर करायचा आहे. वर्षभर आपल्याला डान्स करायचे आणि तुम्ही आमच्या टीमचा हिस्सा आहात. परत एकदा जोरात टाळ्या वाजूया आपण. पुढचे जे आपल्या समोर जे सादरीकरण करणार आहेत ते संविधान जागर अभियानच्या टीमला मी इथे बोलवते नाटक सादर करण्यासाठी. जय भीम, जय संविधान. संविधान जागर अभियान नागपूर सादर करत आहे एक पथनाट्य. हे भरारी, हे भरारी, हे भरारी, हे भरारी, हे भरारी, हे भरारी. मी मीना गाडे. मी वनिता टेंभुर्णे. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही फातिमाच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही फातिमाच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. कधी नाही गभिनर आम्ही आता अन्यायाला, कधी नाही गभिनर आम्ही आता अन्यायाला. दे ग आशीर्वाद आई तुझ्या लाडक्या लेकीला, दे ग आशीर्वाद आई तुझ्या लाडक्या लेकीला. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही फातिमाच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही फातिमाच्या लेकी. काय ग, ह्या कसल्या भरारी घेण्याच्या गोष्टी करतात आहेत? आपल्या बरोबर संविधान आहे, त्यामुळे सगळ्या महिला भरारी घेत आहे संविधानामुळे. संविधान म्हणजे काय माहित आहे तुम्हाला? संविधान म्हणजे ते एक पुस्तक आहे. संविधान म्हणजे फक्त काही एक पुस्तक नाही. संविधानामुळे इथे बसलेल्या सर्वांना, सर्व लोकांनी कसं वागलं पाहिजे, त्यांचे हक्क अधिकार आणि हक्क अधिकार दिलेले आहेत. एवढंच नव्हे तर सरकारची काय कर्तव्य आहे ते सुद्धा संविधानामध्ये दिलेलं आहे. असं वय मला तर माहितीच नव्हतं. म्हणजे आपल्या सर्वांचे हक्क व अधिकार आहेत त्याच्यात, असं वय. होय तर तिथं बसलेल्या सर्व महिलांचे हक्क अधिकार आहेत त्यात. एवढंच नाही, तुमचे पण आहे आणि माझे पण आहे. आणि या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक महिलेचे अधिकार हक्क आहे संविधानात. पण प्रत्यक्षात मात्र काय परिस्थिती आहे, चला बघूया आपण. भाजी घ्या भाजी, मेथीची भाजी, भाजी घ्या भाजी, मेथीची भाजी, भाजी घ्या भाजी, मेथीची भाजी. सकाळपासून फिरतोय, पोट पण फुगलंय. इथे टॉयलेट आहे का कुठे? टॉयलेट आहे का इथे कुठे? चल ग. मला
जायचं आहे. विचारून बघू आपण या भाजीवाल्या बायांना. ताई इथे लेडीज वॉशरूम आहे का? इथे माझंच पोट फुटायला आलंय. तुला कुठं सांगू का? नुसतं डोक्याला वैताग, नुसतं ताप आहे डोक्याला. नाही इथे कुठेही बाथरूम नाही. थांबा आज जाऊ घरी आपण, पण उद्याचं काय? हा तर महिलांचा रोजचाच प्रश्न आहे. यावर आपण काहीतरी उपाय शोधायला पाहिजे, हो की नाही? चल जाऊया घरी. होय ताई, यावर उपाय आहे. तो म्हणजे स्त्री हक्काच्या जागरमध्ये आपण सहभागी हो आणि आपले हक्क मान्य करून घेऊ. असं म्हणताय बाई. काल मी गार्डन मध्ये पोरीला घेऊन गेली. तिथे तर एवढं खराब होतं ते की काही बोलायचं कामच नाही. पुन्हा अंगणवाडीमध्ये तिथेही तसंच. सर्वीकडे पाहाल ना, बायांची एवढी गैरसोय आहे की खूपच. त्यांना कुठे जायचं, काय करायचं यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि या म्हणतात ना तसं, चला या आपण सर्व मिळून जाऊयात. चल घरी जाऊया. चला सगळ्याजणी. आपला अधिकार, आपला हक्क, आपले अधिकार, आपला हक्क, आपला हक्क, आपले हक्क, आपला अधिकार. संघर्ष करा, संघटित व्हा, संघर्ष करा. काय झालीत का कामं? आटपा लवकर. प्रमोशन पाहिजे ना? प्रमोशन पाहिजे असेल तर आम्हाला खुश करावं लागेल. काय हो साहेब, आज ताई दिसत नाहीये घरी, कुठे बाहेर गेल्यात का? तुला कसल्या ग फालतू उद्यापत्ती? चल नीट काम कर. काम तर लय करून घेता, पण पगार तर काही वाढवतच नाही. चल तुला पगार वाढून देते. चल की. सर आत येऊ का? सर, सततची रात्रपाळी असल्यामुळे माझ्या घरात बऱ्याच समस्या निर्माण झालेल्या आहेत. मला दिवसपाळी मिळाली तर बरं होईल. आज रात्री कर की तू रात्रपाळी. रात्रपाळीत वेगळीच मजा आहे. दिवसपाळी देतो की तुला. चला गार्डन बंद होण्याची वेळ आली आहे. चला निघा. राऊंड मारायला गेलते साहेब. चल की माझ्या बरोबर पण राऊंड मारायला.
उरका काम लवकर लवकर. सगळीकडे नुसता विटाचा पसारा पडलेला आहे. चला करा लवकर लवकर. जड होते का? उचलू नको. आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आपल्याला काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. आपण स्त्री हक्क महिला जागर आघाडीला जाऊया आणि आपले हक्क मिळवून घेऊया. आमच्या हाय ग आम्ही कोणाला डरणार नाही ग, नाही ग कोणाला डरणार नाही ग, आम्ही कोणाला डरणार नाही ग, नाही ग कोणाला डरणार नाही ग. बघितलं का महिलांचे प्रश्न? जिथे गेलं तिथे सुरक्षा नाही, पायनाघर नाही, कामाच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिनची सोय नाही, अशा अनेक प्रश्नांना नाही आपण अनुभवतो की नाही या गोष्टी? आपण सगळ्या महिलांना सुरक्षा आणि हक्क आणि अधिकार जर मिळाले तरच खऱ्या अर्थाने संविधानाचा विजय होईल. संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. महिला एकजूट जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. महिला एकजूट जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. हे नारी हे नारी हे भरारी. हे नारी हे भरारी. हे नारी हे भरारी. जय भीम. थँक्यू. पुरुषांच्या सहभागाशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही आणि तरच खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता या समाजामध्ये प्रस्थापित होईल. आपल्यामध्ये आलेले मी नितीनजी राऊत यांना आमंत्रित करते त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी. मला वाटत नाही त्यांच्या ओळखीची इथे गरज आहे, सगळे तुम्ही त्यांना ओळखता, त्यामुळे मी नितीनजी राऊत यांना इथे आमंत्रित करते त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी. शुभ संध्याकाळ. आज या जागतिक महिला दिवसानिमित्त या ठिकाणी आपण दिलेल्या स्त्री हक्काचा जागर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आदरणीय श्रीमती सुषमा भडताई, आमच्या आदरणीय प्राध्यापिका सरोज आगलावे बहिणी, आदरणीय अर्चना बर्डेजी, आदरणीय समीक्षा गणेशजी, आदरणीय अंजली गुडतेजी, आमचे बंधू अशोक सरस्वती बोधीजी, उपस्थित मोनाली, स्वप्नील, आमचे वकील साहेब, सर्व मित्रगण हो. आज आपण या ठिकाणी जागतिक महिला दिवस साजरा करत आहोत. खऱ्या अर्थानं जर आपण बघितला तर तो काळ मला कधी कधी नजरेसमोरून चालला जातो, ज्या वेळेला आमच्या सावित्रीबाई फुले या महिलांना शिकवायला घरातनं बाहेर पडायच्या आणि वर्गाकडे जात असताना त्यांच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, त्यांना दगड मारली जायची. तो एक काळ, ज्या काळामध्ये महिलांना शिक्षण घेण्याची परवानगी सुद्धा नव्हती.
आणि मग या आपला देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर देशाचं संविधान आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की मी आज एखाद्या समाजाची प्रगती जर मला मोजावी लागेल तर ती मी स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजेल. आणि त्यानुसार त्यांनी भारतीय संविधानामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिला. आणि आज आपण बघतो आहोत की आमच्या अनेक भगिनी, कुणी राष्ट्रपती झालं, कुणी पंतप्रधान झालं, तर कुणी चंद्रावर गेलं, तर कुणी मोठमोठ्या कंपन्यांचे CEO झालेत. आणि हे सगळं घडत असताना आपण सर्वांनी या ठिकाणी हे सगळं अनुभवलं आहे की आज आपला देश पुन्हा एकदा कशा पद्धतीनं जुन्याच त्या प्रथा परंपरांच्या मागे धावायला सुरुवात झालेली आहे. आणि हे बघताना आम्हाला हे म्हणावं लागेल की जरी कोणी काही केलं तरी एका शाहीरने म्हटलेलं आहे की हजारों दीप चाहिए एक आरती के लिए, हजारों दीप चाहिए एक आरती के लिए, हजारों बूंद चाहिए एक समुद्र के लिए, पर एक अकेली नारी ही काफ़ी है पूरे घर को स्वर्ग बनाने के लिए, पूरे घर को स्वर्ग बनाने के लिए. अशा पद्धतीनं जर घरातली स्त्री जी ताकदवर असते, आपले आई वडील सोडून आपल्या पतीसोबत संसार करत असताना आपलं घरदार वगैरे सगळं सोडून स्वतःला समर्पित करते, ती जी समर्पणाची भावना आहे, ती समर्पणाची भावना, तो त्याग हाच खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आहे. आणि ती जोपासण्यासाठी आज आपण भारतीय संविधानाला या ठिकाणी साक्षी ठेवून आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, नमस्कार, जय भीम. मला जरा दुसऱ्या मीटिंगला जायचं, मी निघतो जरा. थँक्यू. धन्यवाद सर. अजून अनेक लोकांना इथे काही गोष्टी सादर करायच्या तयारी करून आलेले आहेत. कुणीही जायचं नाहीये. याच्यानंतर आपल्यामध्ये देवानंद बडगे सर आहेत, ते एक गाणं आपल्यासमोर सादर करत आहेत. सर्वांना जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला माझ्यासोबत म्हणायचं, आले महात्मा फुले, मुलीचे शिक्षण केले फुले ग, म्हणणार ना. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले, मुलीचे शिक्षण केले फुले ग, आले महात्मा ना ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जाती मधी, ना ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जाती मधी, फुलू लागल्या काळ्या कोवळ्या, फुलू लागली फुले ग, आले महात्मा फुले, मुलीचे शिक्षण केले फुले ग, आले ज्योतिबा फुले, मुली वळ ज्ञानाची वाढली, शाळा पोरींची काढली, तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्याची मुले ग, आले ज्योतिबा फुले, मुलीचे शिक्षण केले फुले ग, आले महात्मा फुले. या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे, या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे, त्या क्रांतीची थोर पताका अजून गगनी फुले ग, आले महात्मा फुले, मुलीचे शिक्षण केले फुले ग, आले ज्योतिबा फुले, मुलीचे शिक्षण केले फुले ग. आजवा म्हणजे वाईल, गीत क्रांतीचे गाईल, आजवा म्हणजे वाईल, गीत क्रांतीचे गाईल, त्या क्रांतीने स्त्री जातीचे दारच केले फुले ग,
आले ज्योतिबा फुले मुलीचे शिक्षण केले फुले ग आले महात्मा आले महात्मा आले ज्योतिबा फुले. धन्यवाद. धन्यवाद बडगे सर. मी इथे खूप वेळ झाले, विद्याताई इथे आहेत, त्यांना सादरीकरण करायचंय. तुम्ही विद्याताईंना इथे आमंत्रित करताय. नमस्कार बहनों, मैं वही सावित्री हूँ, सावित्रीबाई फुले, जिसने पत्थर झेले, गोबर झेला, ताने सुने, लेकिन किताब नहीं छोड़ी. बहनों, मैं देख रही हूँ कि आप लोग अंधश्रद्धा के जंजीरों में जकड़े हुए हो. ये मैं क्या देख रही हूँ? ये मोबाइल में क्या चल रहा है? सास को कैसे दूर भगाया जाए, इसका टोटका. पति को कैसे वश में किया जाए, इसका टोटका. लड़की की शादी कैसे हो, इसका जादू. दुश्मन को कैसे हराया जाए, इसका काला जादू. बहनों, ये जंजीरें हैं, तुम इसमें जकड़ चुकी हो, ना सोच सकती हो ना लड़ सकती हो. बहनों, जब मैं और ज्योतिबा स्कूल में पढ़ाने के लिए घर से बाहर निकली, तब इस समाज ने हमको कहा महिलाओं को पढ़ाना मतलब भगवान को नाराज करना है. शूद्र महिलाओं को पढ़ाना मतलब कुल को नष्ट करना है. लेकिन हम रुके नहीं, हम पढ़ाते रहे, क्योंकि हम ये जानते थे कि ये अंधकार है और शिक्षा रोशनी. बहनों, ये तुम मंत्र तंत्र के पीछे क्यों पड़ी हो? बाबा, पीर, माता, इनके पीछे पड़कर तुम अपने ताकत को कमजोर कर रही हो. तुम्हारी ताकत किताब में है, सोच में है, हिम्मत में है. बहनों, अंधश्रद्धा के पीछे पड़कर तुम कमजोर हो जाओगी, और कमजोर स्त्री को समाज में हमेशा कुचल दिया जाता है. बहनों सुनो, इस अंधकार को पकड़ो, जोर से जकड़ो, उसको ताकत से पीटो और अपने जीवन से दूर कर दो. धन्यवाद. धन्यवाद ताई. मी महाराष्ट्र अंध बेरोजगार कल्याण संस्थेचे नारायण इंगळे यांना इथे आमंत्रित करते. ते आपल्या कार्यक्रमाला समर्थन द्यायला आलेले आहेत, तर मी त्यांना इथे पुढे येऊन बोलण्याचं आमंत्रण देते. आज जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी मी आलेलो आहो. मला तर दिसत नाही, परंतु तुमची दृष्टी म्हणजे माझ्या माता भगिनींची दृष्टी माझ्यासोबत आहे, आणि ही सर्व इथली चमू माझ्यासोबत राहील ही माझी अपेक्षा आहे. आता ताईंनी बोलता बोलता सांगितलं, सुषमा ताईंनी, की एका निग्रो महिलेची स्थिती काय होती, तशी स्थिती आमच्या अंध जनांची आहे. सावित्रीमाईंनी आपल्या जीवनात संघर्ष केला. 1931 साली जन्म झाल्यानंतर 1940 साली त्यांचा विवाह झाला, म्हणजे 9 वर्षाच्या वयातच त्यांचा विवाह झाला. आणि ज्योतिबांनी त्यांना शिक्षित केले, संघटित आणि संघर्ष करून सर्व जनमानसाला आणि तत्वतः महिलांना शिक्षित करण्याचा फार मोठा हात सावित्रीमाई फुलेंचा आहे. 2 वर्षाच्या पूर्वी एका अंध महिलेला तिच्या जेठाने मारून टाकले. ती अकोला जिल्ह्यातली घटना आहे. म्हणून आजही महिला सुरक्षित नाहीत, ही फार मोठी शोकांतिका आपल्या या देशाची आहे. काल
मला दिसत नाही पण बातम्या जरूर ऐकतो. कल्याणमध्ये कालची एक घटना झाली की वापगाव येथे एका 3 वर्षीय मुलीने दुसऱ्या स्त्रीला आई म्हटलं म्हणून तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकलं, तिला बेदम मारहाण केली. खरोखर स्त्री ही सुरक्षित आहे का? जर स्त्री सुरक्षित नाही तर आम्ही सुद्धा सुरक्षित नाही. खरोखर राजकारणाचं सुद्धा ध्रुवीकरण झालेलं आहे. तर सर्वसामान्य जनमानसाला जगता येईल का हो? जोपर्यंत एक स्त्री शिक्षित आहे तोपर्यंत खरोखर हा संसार शिक्षित आहे. मला एकच सांगायचं आहे सगळ्यांना, मी ज्यावेळेस कलेक्शनसाठी जातो, आम्ही सगळे बेरोजगार लोक आहे, बेरोजगारांसाठी संस्था आमची काम करते. पण जेव्हा आम्ही कलेक्शनसाठी जातो त्यावेळेस आम्हाला काही प्रतिनिधींकडून सांगितलं जाते की हे आमच्या मतदारसंघात नाही. मतदारसंघ आमचा संघच नाही, आम्ही विखुरलेले असतो दूर आणि अल्पसंख्याक आहोत खऱ्या अर्थाने. मग आमचा मतदारसंघ कुठून? मी सकाळी 4 वाजता उठून मी ताईंना शब्द दिला होता की मी कार्यक्रमात येईल आणि मी सकाळी 4 वाजता उठून गाडीत बसून आलो माझ्या गावावरून, 300 किलोमीटर लांबवरून इथे आलो आणि हा कार्यक्रम अटेंड केला. माझं गाव आहे उमरा, अकोट तालुका, जिल्हा अकोला. तर मला खूप चांगलं वाटलं की आपल्या इथल्या सर्व महिला मला माझ्या संस्थेला सहकार्य करतील. आमच्या संस्थेसाठी कार्यालयासाठी जागा नाही, आम्ही स्वयंरोजगार करू शकतो. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, भीक नको, दया नको, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आजची पिढी मिळेल तिथं जाते आणि मिळेल तिथे मोठा जमा होतोय. जे पदरात पडेल ते घेतात, पण संघर्ष मात्र कोणी करायला तयार नाही. बाबासाहेबांनी खूप मोठा संघर्ष केला. अंधाऱ्यात दिव्याखाली बसून, रस्त्यावर बसून 44 डिग्र्या मिळवल्या. त्यापासून सर्व जगाला त्यांनी ज्ञान दिलं, ज्ञानाचं दालन उपलब्ध करून दिलं. अशा महामानवाला मी शतशः कोटी कोटी प्रणाम करतो. मला आज या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्यासोबत आपणही असंच सहकार्य द्यावं. आमच्या या 15 तारखेला होऊ घातलेल्या कार्यक्रमासाठी जर आम्हाला सढळ हाताने मदत करायची असेल तर आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री मोतीरामजी डहरवाल यांचा मोबाईल नंबर आहे, QR कोड आहे, संस्थेचा QR आहे आणि यांचा मोबाईल नंबर आहे 9165743250. तर 2 ओळीत मी गाणं म्हणणार आहे. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर से लिखेंगे हम मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर से लिखेंगे हम मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी. आपका अगर हो साथ तो फिर क्या बात. धन्यवाद. बोलण्याची संधी दिली, मनापासून आभारी. धन्यवाद नारायण भाऊ. आणि आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर आहोत हे आम्ही आश्वासन सगळे मिळून तुम्हाला देतो. याच्यानंतर 3च लोकांचं सादरीकरण होईल आणि त्याच्यानंतर आपण सांगता कार्यक्रमाकडे जाऊया. तर मी स्वरधम्म ग्रुप आहे वंदना दाभर्डे ताईंचा, यांना आमंत्रित करते. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. मुलगी घराबाहेर पडली तेव्हा पातक घडायचा. मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा. मुलगी घराबाहेर पडली तेव्हा पातक घडायचा. मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा. फक्त चुला
शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. सन 1848 ला पहिली पुण्याला शाळा काढली, सरदारी ती रिवाज जुलमी बंधन ती तोडली. सन 1848 ला पहिली पुण्याला शाळा काढली, अंधश्रद्धा रीती रिवाज जुलमी बंधन ती तोडली. स्त्री शिक्षणासाठी पाठी हाती दिसली असती का, स्त्री शिक्षणासाठी पाठी हाती दिसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. धन्यवाद सर्वांना. जय भीम. फुले सावित्री नसते तर आज महिला इथं नसतात. चूल आणि मूल हे आयुष्य असतं आणि 4 चौकटीत आपण बंदिस्त असतो. त्यांनी कार्य केलं म्हणून आज आपण इथं कार्यक्रम घेऊ शकतो. मी याच्यानंतर वैशाली ताईंना जिजाऊंचा पोवाडा सादर करण्यासाठी बोलवतो. भारताच्या इतिहासातील थोर राजमाता, राष्ट्रमाता, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई. जर का माता जिजाऊंचा जन्म झालाच नसता, जर का माता जिजाऊ जन्माला आल्याच नसत्या तर शिवबा सारखा राजा या जनतेला कधी मिळालेच नसते. जर का माता सावित्री जन्माला आल्या नसत्या, जर का माझ्या सावित्रीचा जन्म झालाच नसता तर ज्योतिबा फुल्यांनी मुलींसाठी शाळा कधी उघडल्याच नसत्या. जर का माता रमाई जन्माला आल्या नसत्या, जर का माता रमाईचा जन्म झालाच नसता तर बाबासाहेब दारे लिखित संविधान या भारत देशाला कधी मिळालेच नसते. म्हणूनच अशा या थोर राजमाता, राष्ट्रमाता, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि हा मानाचा मुजरा. आपल्या भारतातील स्त्रिया गेली हजारो वर्षापासून गुलामच होत्या. मग ती एससी असो, एसटी असो की ओबीसी असो, संपूर्ण स्त्रिया या भारतामध्ये गुलामच होत्या. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज स्त्री शिकू लागलेली आहे आणि ती मोठमोठ्या पदावर जाऊन बसलेली आहे. याचे श्रेय जर जात असेल तर केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आणि सावित्रीबाई फुले यांना. म्हणूनच मला म्हणायचं आहे, ये शान ये शौकत ये विश्वास न होता, ये शान ये शौकत ये विश्वास न होता, न कोई किसी का मेहमान होता, मिल पाती खुशियां इस वतन से मगर, मिल पाती खुशियां इस वतन से मगर. इस देश का संविधान डॉक्टर भीमराव आंबेडकर ने लिखा होता, डॉक्टर भीमराव आंबेडकर ने लिखा होता. मी तुमच्या पुढे जिजामाता यांचा छोटस पोळा सादर करण्याचा प्रयत्न करते. आधी नमन राजमातेला, हे 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 हे, आधी नमन राजमातेला, आधी नमन राजमातेला, आधी नमन राजमातेला, शहाजी राजाला, शूर शिवबाला, शंभूरायाला, शंभूरायाला, शंभूरायाला. जागृती हो गेली भारतवर्षा, जागृती हो गेली भारतवर्षा, शौर्य सळसळले रोम रोमात, शौर्य सळसळले रोम रोमात, मुजर तुम्हा करीते मानाच जिरा, जी जी मुजर तुम्हा करीते मानाच जिरा, जी 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 जी. 450 वर्षापूर्वी, 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका रणरागीने जन्म घेतला. तिने जंगलातल्या आकारदार असलेल्या सिंहाच्या पायातला काटा काढण्याचे ध्येय केले आणि त्या भोसले घराण्यांच्या कुलवतू बनल्या आणि त्यांनी तेजस्वी तपस्वी अशा शिवरायांना जन्म दिला. म्हणूनच म्हणते, येऊ द्या त्या मातेला जन्माला, येऊ द्या त्या मुलीला जन्माला. आई जिजाऊ वंदन करीते तुझ्या चरणाला, काळाचा तो बाळ शिवाजी आला जन्माला,
पाहिलं तो माझा राजा कसा होता बरं. धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा, राजा जातो राजा मुजरा हा माझा, नवा नवा इतिहास घडवी, नवा नवा इतिहास घडवी, सदा शत्रूवरती चढवी, मुल्क मिळवून झेंड फडकी, हजीर हा जी जी, मुल्क मिळवून झेंड फडकी, हजीर हा जी 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 जी. अवघ्या 16 वर्षी, अवघ्या 16 वर्षी माझ्या शिवरायाने तोरणाला तोरण बांधलं आणि मर्द मावळा जमा केला. तो मर्द मावळा कसा होता बरं. हे मर्द मावळे सच्चे, हे मर्द मावळे सच्चे, शिवबाचे बच्चे नव्हते कोणी कच्चे, शिवबाच्या शब्दाला वाहे प्राण, शिवबाच्या शब्दाला वाहे प्राण, स्वराज्यासाठी अर्पणी प्राण, भगव्या झेंड्याचा राखती मान जिरहा जी जी, भगव्या झेंड्याचा राखती मान जिरहा जी 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 जी. बोला राजमाता, राष्ट्रमाता, माता जिजाऊ माते की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. धन्यवाद. जोरात घोषणा देऊया. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. कोळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा. चालेल, पुढे जाऊया आपण साताकडे जाऊया. पोलीस असोसिएशन तर्फे तळखंडे ताई इथं आलेले आहेत. ते गाणं आपल्या समोर सादर करणार. नमस्कार, मी भाग्यलता तळखंडे, पोलीस बॉईज असोसिएशन जिल्हाध्यक्ष. आज इथे आपण सर्वजण जमलो, आज महिला जागतिक दिन म्हणून जमलेलो आहोत. तर प्रथम मी विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांना मी नमस्कार करते. आणि आज आपण इथे जे जमलो आहे तर फक्त महिला जागतिक महिला दिन म्हणून नाही आहे, तर महिला दिन हा रोजच असतो. रोज महिला दिन असतो आणि रोज आपण स्वतःलाच आपल्या आरशात बघायचं आणि आपल्या स्वतःलाच बघण्याचं का आज मी किती छान दिसत आहे आणि आज आम्ही किती काम करायचं आहे. रोज आज महिला दिन आहे. मग तुम्ही आज घरी जाऊन स्वयंपाक करणार आहे? नाही आहे. घरी जाऊन स्वयंपाक करणार आहे का? हां, का हॉटेलमध्ये जाणार आहे? नाही. पण आज तुम्ही इथे बसलेले आहे ना, तर आपले ज्योतिबा घरी आहे आणि त्यांनी तुम्हाला इथे पाठवलं आहे म्हणून तुम्ही इथे बसले. म्हणून आपल्या सगळ्या ज्योतिबांसाठी पण टाळ्या वाजवा. ज्योतिबा फुलेंनी जर सावित्रीबाईंना बाहेर काढलंच नसतं तर आज आपण शिकलोच नसतो. त्यांनी म्हणून पुरुषांचा पहिले आदर, त्याच्यानंतर आपण आहे की नाही. तसा पुरुष प्रधान देशच आहे, आपलं काही चालत नाही, हे पक्क आहे. आणि मी पोलिसांसाठी काम करते, म्हणजे पोलिसांच्या ज्या समस्या आहे त्याच्यावर मी काम करते. त्यांच्यासाठी कोणीच काम नाही करत. त्यांनी चांगलं केलं तरी पण वाईट आणि वाईट केलं तरी पण वाईटच. म्हणून पोलिसांच्या ज्या समस्या असतात त्या आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत, कलेक्टरपर्यंत आम्ही पोहोचवतो. त्या आपल्या मागण्या मागू शकत नाही, ते लोक आपल्या मागण्या नाही मागू शकत. म्हणून आम्ही त्यांचे निवेदन आम्ही तिथपर्यंत पोहोचवतो. ते कधी ना कधी त्यांच्या डोक्यात आलं तर ते लोक त्याच्यावर काहीतरी उपाय करतात आणि त्यांच्यासाठी काही सोयी करतात. आता तर भरपूर म्हणजे लेडीज पोलिसांसाठी पण पहिले लेडीज बाथरूम नव्हतं किंवा त्यांना स्तनपान करण्यासाठी वेगळी जागा नव्हती, पण आता सगळ्या सोयी पुष्कळशा सोयी झालेल्या आहे. आणि आता लेडीज पण आपल्या सगळ्याच लेडीज आता छान राहतात. मला तर वाटते आधीपेक्षा सगळ्या लेडीज बहुतेक म्हणजे फ्री आहे. आधीच्या पेक्षा सगळ्या लेडीज फ्री आहे. जसं आता आंबेडकर साहेबांनी म्हटलं, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. तर मग आपण संघटित झालो, शिकलो पण त्याचा गैरवापर पण नाही केला पाहिजे, आहे की नाही. त्याचा गैरवापर पण नाही करायचा.
की आपण शिकलो मग झगडे करा, मग त्याच्यावर काहीतरी आपल्या घरामध्ये वाद करा, असं नाही करायचं ना. जे आहे त्याच्यावर चालू द्यायचं शांतपणे. त्याला शिक्षण म्हटलं जाईल. नाही तर शिकून घ्यायचं ना फालतू. आम्ही तर कितीतरी मुलींना बघते की शिकल्यानंतर त्यांना असं वाटतं की आम्ही काय आहे, पण असं नाही. ज्या अनपढ मुली राहतात ना त्या पण खूप छान राहतात, ज्या कमी शिकलेल्या राहतात. तर म्हणून शिक्षणाचा गैरवापर पण करायला नाही पाहिजे मला असं वाटते. आणि मी म्हणते मी इच्छा करते हिमालयाला गवसणी घालण्याची आणि अर्चनाताईची इच्छा पूर्ण हिमालयाची. म्हणून अर्चनाताईमुळे मी इथे आली आहे आणि मला तुम्ही सगळ्यांनी 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली आहे, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. आणि तुम्हाला जर माझ्या संघटनेत सामील व्हायचं असेल तर तुम्ही अर्चनाताईकडून माझा नंबर घेऊन घेऊ शकता आणि आपली संघटना आणखी चांगल्याने वाढवू शकता. जय हिंद, जय भारत. धन्यवाद ताई. पुरुष प्रधान समाज आहे पण आपल्याला तो नको आहे. आपल्याला स्त्री पुरुष समानता हवी आहे. पुरुषांच्या मागे नाही, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला चालायचं आहे. आणि म्हणून स्त्री हक्कांचा जागर आपण करत आहोत. स्त्री हक्कांच्या जागर अंतर्गत शेवटी आपण शपथ घेणार आहोत. कुणीही जाऊ नका. शेवटचं आभार प्रदर्शन अर्चनाताई करतील. त्याच्या आधी आम्ही वर्षभर हे उपक्रम राबवत आहोत, कारण आपल्याला एक ऍक्टिव्हिटी नाही करायची. 8 मार्च झाला आणि वर्षभर काही नाही करायचं, याने काही होणार नाही. आपल्याला जिथे आपण राहतो, ज्या संघटनेत आपण काम करतो, ज्या वस्त्यांमध्ये राहतो, सोसायटीमध्ये राहतो, या ठिकाणी आपल्याला महिलांमध्ये काम करायचे. महिलांचे प्रश्न समजून घ्यायचे आणि त्यांच्यापर्यंत स्त्री पुरुष समानतेचे विचार पोहोचवायचे. त्याच्यासाठी मग फिल्म दाखवण्याचं माध्यम असो, वाचन करण्याचं माध्यम असो, विविध सारे नाटक आहे हे माध्यम असो, गाण्याचं माध्यम असो, अशा माध्यमातून आपल्याला महिलांपर्यंत पोहोचायचंय आणि खऱ्या अर्थाने महिलांपर्यंत आपल्याला नवे विचार घेऊन जायचे. स्त्री पुरुष समानतेचे विचार आपल्याला महिलांपर्यंत घेऊन जायचे. याच्यासाठी स्त्री हक्काचा जागर याची सुरुवात आपण 8 मार्च पासून केलेली आहे. तर जोरदार टाळ्या होऊ द्यात. आपल्याला वर्षभर काम करायला सगळे तयार आहेत ना? जोपर्यंत स्त्री पुरुष समानता येत नाही तोपर्यंत काम करायचं ना? आपल्या हक्कासाठी लढायचं ना? तर जाताना जे आपापल्या ठिकाणी विविध उपक्रम लावू शकतात, आम्ही तिथपर्यंत येऊ. आम्ही त्याच्यामध्ये आमचा सहभाग देऊ. आपण एकत्र मिळून ह्या सगळ्या गोष्टी करूया. तर जायच्या आधी तुमचं नाव आणि नंबर नक्की देऊन जा. इथं टेबल आहे, टेबलवर आम्ही पेपर ठेवू, त्याच्यावर तुमचा नाव, नंबर आणि तुमचा एरिया तुम्ही नक्की त्याच्यावर लिहून जा. त्याच्यानंतर मी अर्चनाताईंना इथे आव्हान आणि आभार मानण्यासाठी, त्याच्या आधी आपण सगळेजण एक शपथ घेऊया उभं राहून. मी अशी शपथ घेते की मी महिलांचा सन्मान करेन. मी अशी शपथ घेतो की मी महिलांचा सन्मान करेन आणि कुणालाही महिलांचा अपमान करू देणार नाही. महिलांचा अपमान करणाऱ्या चित्रपट, गाणी, विनोद आणि शिव्यांचा मी विरोध करेन. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या रूढी परंपरांचा मी त्याग करेन. मी महिलांवर होणारे हिंसाचार खपवून घेणार नाही आणि त्या विरोधात मी आवाज उठवेन. मी महिलांचा आदर करेन आणि कुणालाही महिलांचा अपमान करू देणार नाही. माझा परिसर, माझे गाव, माझे शहर महिलांसाठी सुरक्षित आणि भयमुक्त बनविण्याचा प्रयत्न करेन. मी संविधानाने दिलेल्या स्त्री पुरुष समानतेच्या मूल्यांचे सामाजिक कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र
केंद्र, जेट्स, लॉर्ड बुद्ध टीव्ही, महिला क्रांती परिषद 1945, भगवान नगर, चंद्रनगर कोऑपरेटिव्ह सोसायटी, श्री बापूजी बहुजन समाज कल्याण बहुउद्देशीय संस्था, नमो बुद्धाय महिला समूह, संघमित्रा बहुउद्देशीय विकास संस्था, अस्मिता सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, सम्यक संकल्प संघ, धम्मधर संघ, राष्ट्रीय परिवार वारिक धम्म संगोष्ठी, पोलीस बॉईज असोसिएशन, संविधान जागर अभियान या सर्व संघटनांचे मी इथे आभार मानते. त्याचप्रमाणे या संघटना व्यतिरिक्तही जे कोणी इथे जुळलेत आणि आजच्या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे ज्यांनी इथे परफॉर्मन्स दिला त्यांचेही खूप आभार मानते. धन्यवाद. जिंदाबाद.